आपण बसून बोलण्याचा विचार केला आणि अरोड प्रेम पाहिल्यानंतर मला तसं बघतोय कमी झाले एवढं कसं आपण आज अनेकांना चिंता पडली नाही मी आज काय बोलणार नाही बरंच वृत्तपत्रातून लिहून आले शिवसेना प्रमुख आज काय बोलणार कुठून बोलणार परत बोलणार का खालून बोलणार मी बोलेन वार्षिक सोहळा आहे त्याच्या दिमाखामध्ये मी तो साजरा करतो विचार काय द्यायचा आहे त्यात आहे ना हे जादूचं काय जादू हा जादू तेरी नजर जादू तेरी नजर मी काय तुमच्यावरती जादू केलेली नाही फक्त माझी नजर तुमच्यावर आहे बरेच आले ते गेले होते इकडे तिकडे 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 इकडे इकडे होतं मला असं वाटतं विशिष्ट टाकलं असं ते रोज यावं असं वाटतं फिरून आली बघ चांगली मान होत आहे कामाची धडाकेबांध सुद्धा त्या नेमणुका केलेल्या आहेत वैचारिक बरीच ढासल असलेली चौकशा केल्या त्यांच्याबद्दल माहिती मिळवली आणि अप्रतिम असे हिरे आहेत ते आणि आता शिवसेना कुठेही कमी पडणं शक्यच नाही कधी सेवा केलेली आहे ती कोणाला विसरता येणार नाही फक्त माझं काय झालंय हे रिमोट कंट्रोल झालं पुढे माझं की मी नगरसेवक आमदार खासदार मंत्री यांच्यावरती रिमोट कंट्रोल बजावू शकतो पण माझ्या वयात मी कसं काय कंट्रोल करतो किंवा फार वाढले जरा कमी करूया ते काय करते त्याच्या वाढतच जाणार शरीर सकतच जाणार ठीक आहे आज अगदी एका उमेदवारी असते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येणार जवळच आहेत 5-7 महिन्यावरती आहेत मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका वरचा फडफडत असलेला खेळणा ते कधी 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 बऱ्याच जणांनी आपल्या लंगोट टाईट करून ठेवलेले आम्ही येणार आम्ही जिंकणार तो टाकल्या कामात किती वेळा स्वतःच्या डोक्याला रसवतोय तरी पण यावेळेला मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकणारच त्याला तुमच्या नावावर वाटली काय पाहिजे जेवढे शब्द मी बोलायला त्याचा उपमा द्या तेवढे कमी आहे सगळ्या अंगावर ते गजकरून उठल्यानंतर आयला पुढचा भाग
दुसरी राहिली ती हलवा 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 काय हलवा ते आता वय झाल्यामुळे काही आठवत नाही बरंच आम्ही सतत आणि सातत्याने हिंदुत्वाचा विचार हा माझा नवीन विचार नाही, माझ्या वडिलांपासून तो चालत झालेला आहे. तो आता आम्ही पुढे नेतो, सर्वांचा विचार पुढे नेणार आहोत हिंदुत्व. त्यामुळे आम्ही मराठीला विसरलो असं कसं म्हणताय तुम्हाला? हे कोण आहे? इथे पाकिस्तानात आलेले अतिरेकी हे खरे शिवसैनिक. हिंदुस्थान आता ते तुमचे ते रिपब्लिकन पक्ष शालिनी बाईंवरती अंडी फेकते, नाश्ते आंबे टाकतात. आयुष्यभर त्या फेकाफेकच केली तुम्ही, तुझं केलंच काय? पण ज्या वेळेला अफगाणिस्तानामध्ये जगातील सगळ्यात मोठा बुद्धाचा पुतळा तो त्यातून तोडून टाकला, त्यावेळेला कुठे आला नाही तरी रस्त्यावर तुम्ही बुद्धाला धक्का लागला म्हणून. मग ते लाटे बघा कुठे काय कुठून होत, आणि केवढा प्रचंड त्यांचा मोर्चा त्या मुंबईत निघतो. त्याची काही कोणाला शरम लाज वगैरे? ती एक बया बसले परदेशातली आणि बाकीचे सगळे इकडे. बाईने सांगितलं मुसलमानांना सैन्यामध्ये कोटा मिळाला पाहिजे. आजी मुसलमानांना पोलिस भरती केली पाहिजे. आजी शरम कशी वाटत नाही? काय मुसलमानांना कसले कोटे देतात? कसले कोटे? सैन्य, या सैन्याला आजपर्यंत या क्षणापर्यंत सैन्याला तरी जातीपात जातपात जाती धर्म शिवले नाही. त्याच्यामध्ये तुम्ही घुसवताही घ्या. बाईचं काय जाते? इकडे वाटवळ झालं की जाऊन बसेल इटलीला. लाभ तुम्हाला लागले. उद्या देशावरती घाला तर आम्हाला